एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी मधील जी लक्ष्मीपती टॉयल कारखान्याच्या शेड क्रमांक 3 येथे पत्र्याच्या शेड लोखंडी अँगलला नायलॉन दोरीच्या सहाय्याने एकानं गळफास घेतल्याची घटना समोर आली आहे। ही घटना आज सकाळी शुक्रवारी 6 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली। सिद्धाराम सुभाष मेत्रे असं मृतांचं नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी 6 वाजता कामगार हे नेहमीप्रमाणे आपल्या कामासाठी निघाले होते, तेव्हा त्यांना शेड क्रमांक 3 येथे पत्र्याच्या शेडला एकानं गळफास घेतल्याचं दिसून आलं। त्यांनी तात्काळ खाली उतरून त्याला सिव्हिलमध्ये दाखल केले। डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केलं। सिद्धाराम सुभाष मेत्रे वय 35 राहणार देसाईनगर नई जिंदगी सोलापूर येथील रहिवासी होता। सिद्धाराम यानं टोकाचं पाऊल का उचललं याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही। सदरची घटना सोलापूर एमआयडीसी पोलिसात नोंद करण्यात आली आहे। या घटनेचा अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल SD काळे हे करीत आहेत। माझं नाव सुवर्ण सिद्धाराम मेत्रे। काल संध्याकाळी 6:30 वाजता त्यांनी घरी आले ती, मग ते म्हणून काम दी नाही ती म्हणून असं सांगितलं आम्हाला। थोडं उशीर नाही येतो म्हणून सांगून गेलं, तर त्याच्यावर फोन 8:30 वाजता उचलले ती फोन लावले होते मी। 8:30 वाजता जे बोलले तर माझी मुलगीच बोलली पप्पा कधी येणार आहे म्हणून। येतो 10 मिनिटात म्हटले की तिच्यावर फोन नाही काय नाही त्यांचं। ते म्हणून काय म्हटलं काय नाही त्यांनाच माहीत आता। कुठं घटना घडली? एमआयडीसी मध्ये जिथं काम करत होते। हां, जे गड्डम मध्ये। कशाचं कारखाना होतं ते? टॉवलचं, टॉवल कंपनी होतं। किती वाजता गेले रात्री ते? 6:30 पावणे 7 वाजता घरातनं निघाले ती त्यांनी। तुम्हाला ही माहिती कसं मिळाली? आज पहाटे 6 वाजता आम्ही माझ्या धीराला फोन लावले, त्यांना थोडं कारखान्यात जाऊन बघून या म्हटले आहे ती का कामावरती। मग त्यांनी म्हटले दोन्ही गाड्या तिथंच आहे ती। मग अशील म्हणून आतमध्ये वॉचमॅनला विचार म्हटले की त्यांनी आतमध्ये गेले ती नाही या म्हणून त्यांनी परत आले ती। नंतर आणि थोडं उशीर त्यांना फोन आला तुमच्या भाऊ इथंच आहे ती म्हणून, असं गळफास घेतले ती म्हणून त्यांनी सांगितले ती। मग आमचे दीर फोन लावून आम्हाला सांगितले ती असं कारखान्यात असं का केलं आहे म्हणून। मग मी सांगितलं असं मुलींसोबत किरकिरी झालेलं आहे म्हणून। सोबत माझी 4 वर्षाची मुलगी आहे। काय वाटतं तुम्हाला काय झालं? काम नाही दिलं ती म्हणून एवढंच म्हटले ती मला। 2 महिने झालं सांगत आहे ती त्यांनी मला कामच दिली नाही ती। त्यांनी माझ्याशी किरकिरी करायला लागली ती। मी पण तिथंच होते कामाला, पण माझी मुलगीला घेऊन जात होते, माझी परिस्थिती नव्हती। आम्ही भाड्याने असल्यामुळं मी पण माझ्या लेकराला घेऊन जाते म्हणून असं कामाला जात होते। मग ते मुनीमला लोक काय सांगितलं कोणाला माहीत, मला कामावरनं काढले ती। एकाला 150 ट्रिप देते, एकाला 75। हां, मला बी कामावरनं काढले ती। एकाला 150 ट्रिप देते, याला 75 देते। हिला 75 पण दिलेत म्हणून असं सांगितलं ती मला परवा दिवशी। शरण बसप्पा सुभाष मेत्रे मैत्रेचा भाऊ आहे छोटं। सकाळी 6 वाजता वहिनीचा फोन आला मला। मग मी नेहमीप्रमाणे कारखान्यात असेल म्हणून गेलो। मग कारखान्यात गेल्यावर कारखान्यात सगळीकडे बघितलं नव्हता। नंतर घरी येऊस तर त्याने सांगितले असं झालं आहे म्हणून, अर्जंट आहे म्हणून गेल्यावर गेलं जाऊ सर असं झालेलं होतं। मग मी 112ला कॉल केलो। 112ला कॉल केल्यावर त्याने आले, पंचनामा वगैरे करून घेतले। मालक एवढं सगळं उसर तिथंच होता। मालकाला नुकसान भरपाईचं वगैरे काहीच बोलला नाही अजूनपर्यंत तर मालक आले नाही। अपेक्षा एवढंच आहे की 6 वर्षाची मुलगी आहे, याचा भविष्याचा विचार मालक करायला पाहिजे, एवढंच अपेक्षा, बाकी काय नाही। या घटनेला कारणीभूत असलेलं ते मुनीम आणि मालक मुनीमवर कडक कारवाई व्हायला पाहिजे। ज्यानं आज माझा भाऊ गेलाय, उद्या असं टॉर्चर करत राहिला तर उद्या दुसऱ्याचं भाऊ बाई बायको कोणतरी वारत काय तर असंच होत जाईल। ते मुनीमवर कडक कारवाई व्हायला पाहिजे। एकतर त्याला कामावरून काढायला पाहिजे, नंतर त्याला कडक कारवाई करायला पाहिजे। आणि या 6 वर्षाच्या मुलगीचा विचार करून याचं नुकसान भरपाई एवढं दिलं तर बस झालं।